महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 6व्या स्थानावर असलेले भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाविषयी रहस्यमय कथा जाणून घेऊयात। तर श्रावण महिन्यात शिव उपासना आणि मंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन ही घेण्याची प्रथा आहे। शिवभक्त या महिन्यात आपले सामर्थ्य आणि वेळेनुसार ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात। 12 ज्योतिर्लिंगामध्ये भीमाशंकर हे 6वे ज्योतिर्लिंग आहे। आज आम्ही तुम्हाला इथे महाराष्ट्रातील पुण्यापासून 127 किलोमीटर अंतरावर असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी काही खास गोष्टी किंवा रहस्यमय कथा सांगणार आहे। तर ती कशी स्थापित झाली होती हे ज्योतिर्लिंग आणि त्याची प्राचीन कथा काय आहे ते पाहूया आपण इथे सविस्तर। तर रावणाचा भाऊ कुंभकर्ण, त्याच्या मुलाचे नाव भीम होते। तर कुंभकर्णाला कर्कटी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती। तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले। लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला, परंतु त्याची पत्नी कर्कटी तिथेच राहिली। काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला। रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला। जसा भीम मोठा झाला तसे त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले। त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला। भीमाने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले। त्या काळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा खूप मोठा भक्त होता। एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची नाही तर माझी पूजा कर असे सांगितले। राजाने भीमाच्या आज्ञेचे पालन केले नाही, यामुळे क्रोधित झालेल्या भीमाने राजाला बंदी बनवले। राजाने कारागृहातच शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली। भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा किंवा भंग करण्याचा प्रयत्न केला। असे केल्याने शिवलिंगातून स्वतः महादेव प्रगट झाले आणि भगवान शिव आणि भीमामध्ये घोर असे युद्ध झाले। या युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला। त्यानंतर सर्व देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी इथेच वास्तव्य करण्याची विनंती केली। त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले। या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे नाव भीमाशंकर असे नाव पडले। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत। पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी देखील उपलब्ध आहेत। नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। सभा मंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत। आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्याचा चांगला व्यवस्था केलेली आहे। तसेच मोठ्या टीव्हीवर थेट गाभाऱ्यातील शिवशंकराचे दर्शन देखील घडते। गर्दी नसल्याने मनसोक्त असे भीमाशंकराचे दर्शन घेता येते। जाणून घेऊयात की कसे आहे हे मंदिर म्हणजेच भीमाशंकर। हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। तर भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे। भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथींनी बांधलेले आहे। तर मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर असे रेखीव नक्षीकाम केलेले दिसून येते। मंदिर परिसरात शनी मंदिर हे आहे। या क्षेत्राचा पुराणातही मोठ्या प्रमाणात उल्लेख देखील केलेला आढळतो। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेलेले आहे। त्यामुळे 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा देखील झाली। या जंगलामध्ये रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, ऊद मांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात। येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजेच शेकरू, म्हणजेच ही एक उडणारी खार आहे। येथील शेकरू हे तांबूस रंगाचे असून ती फक्त या जंगलात आढळते। बिबटेच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने विविध योजना देखील बनवलेल्या आहेत। अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटक स्थळ बनले आहे। येथील इतर प्रेक्षणिक स्थळे देखील आहेत। त्यातले पहिले म्हणजे गुप्त भीमाशंकर। हे गुप्त भीमाशंकर म्हणजे भीमा नदीचे एक मूळ उगम ज्योतिर्लिंगातच झाले होते, परंतु ते तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रगट होते असे तिथे मानले जाते। ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते। तर दुसरे
स्थळ म्हणजे कोकणकडा। हा भीमाशंकर मंदिराजवळच्या पश्चिमेला कडा आहे आणि त्याची उंची साधारण 1100 मीटर इतकी आहे। इथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते। अतिशय स्वच्छ वातावरण, पश्चिमेचा अरबी समुद्र सुद्धा दिसू शकतो। आता चौथे स्थळ म्हणजे सीताराम बाबा आश्रम। हे कोकण कड्यापासून एक रस्ता आहे, ती आश्रमाकडे जातो। घनदाट जंगलात हे ठिकाण आहे, गाडीने सुद्धा या ठिकाणी पोहोचता येते। आता दुसरे ठिकाण म्हणजे नागफणी। हा आश्रमापासून नागफणीला जायला एक पायवाट आहे। हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून 1230 मीटर इतकी आहे। कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते। कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते, म्हणून त्याला नागफणी असे नाव पडले आहे। भीमाशंकर हे खूप सुंदर ठिकाण आहे। भीमाशंकर येथील भीमा नदीचा उगम पाहणे खरोखरच एक अविस्मरणीय आनंद आहे। भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे। निसर्गाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवलेले आहे। सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेतली उंच डोंगरावर भीमाशंकर आहे, तर प्रचंड गर्द झाडी, जंगल, उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे। हेमाडपंथी पद्धतीने हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे। मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते। मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर अशा आहेत। सभामंडपापासून सुमारे 5 मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे। चिमाजी अप्पाजी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते। या घंटेवर 1729 असे इंग्रजीत नोंद आहे। हेमाडपंथी पद्धतीने बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही। मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेलेले आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबला करायला विसरू नका। धन्यवाद।